तर मित्रांनो बरोबर आता 40 मिनिट आले बघा. आता सगळे निखारे आहेत ना, सगळे लाकड जळून पूर्ण निखारे बनलेत आणि तुम्ही मडक्याचा कलर देखील बघू शकता. मस्त आग पेटली. शेंगा. तर मित्रांनो बघा आता अशी अशा प्रकारे केळीची पानं आहेत एकदम आमच्या म्हणजे शेतातलीच असं अशी पानं. हे काय करतोय आपण असं? आता कसं हे आपल्याला उलट ठेवायचं आहे. अच्छा, हे पूर्ण पलटी मारणार काय? हो. वा त्या नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता माझ्या गावी आहे म्हणजे कोकणामध्ये आहे आणि कोकणामध्ये खास करून ना मित्रांनो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये म्हणजे हा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये ना एक अशा विशिष्ट प्रकारचा पाला भेटतो. त्याला बांबुडीचा पाला म्हणून म्हणतात. आणि त्या पाल्यापासून ना मित्रांनो एक इकडची ना एक म्हणजे युनिक अशी रेसिपी बनवतात. तिला बोलतात की पोपटी म्हणून बोलतात आणि प्रत्येकाची ना स्टाईल बनवण्याची वेगवेगळी असते. तर खास करून रत्नागिरीमध्ये कशा पद्धतीने पोपटी बनवतात किंवा आमच्या विभागामध्ये ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. खूप ऑथेंटिक असते डिश, एकदम खूप मस्त टेस्टी असते आणि एकदम ऑसम एक्सपिरियन्स असतो. थंडी पण असते आणि त्याच्याबरोबर तिथे आगीमध्ये ते बनवतात, त्यामुळे खूप उत्कृष्ट असते ती. त्याच्यामध्ये कोणकोणते सामान लागते तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे आणि कशा पद्धतीने आम्ही बनवतो आणि त्याची आपण खाऊन टेस्ट पण करून दाखवणार आहे. आणि तुम्हाला पण कधी चान्स मिळाला मित्रांनो इन फ्युचर किंवा कधी कोकणामध्ये आलात तर नक्की ही एक डिश ट्राय करा मित्रांनो. तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो हा बघा अशा पद्धतीचा जो पाला असतो ना त्याला बोलतात बांबुडीचा पाला. अशा पद्धतीने दिसतं ते पानं, थोडीशी लोकर साईड असते आणि त्यांना वेगळा वास येतो. काढ रे कसं तोडतं दाखव. असं यायचं अशी मोडायची, अशी मोडायची. आणि किती पानं लागतात? एवढं लागतं. किती? एवढी? मग आता आम्ही पानं काढायला लावलं आहे बरोबर. हे बघा अशा पद्धतीने पाला असतो तुम्हाला दाखवतो. हे जास्त करून आता ह्या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये मिळतो तुम्हाला. आणि असाच घ्यायचा, कारण का बघा इथे पांढरा नाही असा पिवळा हा नाही घ्यायचा, हा हिरवावाला घ्यायचा. त्याला चांगला सुगंध येतो. हा झाला एक इन्ग्रेडियंट त्याच्यामधलं. हां तर मित्रांनो हा आहे ना आम्ही यावेळेला घेतलं माहिती आहे का, हिरवे वाटाणे असतात ना ते घेतलेत. हे काही लोक पावटे घेतात, काही लोक ते दुसऱ्या शेंगा असतात त्या घेतात. पण खास करून आमच्या इकडे ना आम्ही हे करतो, कारण ह्याच्यामुळे ना खूप मस्त येतो. हे एक आणखीन आहे. त्या व्यतिरिक्त त्यानंतर आम्ही असं घेतलं मित्रांनो चिकन घेतलं. आम्ही हे इथं 2 किलो चिकन घेतलं आहे इथे. आणि ह्याच्यामध्ये ना म्हणजे थोडेसे मोठे पीस केले, म्हणजे तंदुरी ला वगैरे लागतात ना, किंवा ॲक्च्युली तंदुरी एवढे नाही पण थोडे मीडियम आकाराचे, म्हणजे जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही. आणि त्याला आम्ही नॉर्मल आपला जो घरचा मसाला आणतो, कारण काय गावच्या पाण्यामध्येच मस्त लागतं. काही करायची गरज नाही मित्रांनो, नॉर्मल फक्त मसाला लावून ठेवायचा, जसं अद्रक लसूण पेस्ट आणि तिखट मिरची एवढंच लावून ठेवायचं याच्यामध्ये आणि थोडा वेळ मुरत ठेवायचं, एक अर्धा 1 तासभर. त्यानंतर आम्ही असे घेतलेत मित्रांनो 1 डझन अंडी घेतलेत. हे बघा हे आमचं 1-2 किलो चिकन आहे. हा आम्ही 1.5-1 किलो चवळी घेतले आणि त्याच्याबरोबर आहे हे 1 डझन अंडी. त्यानंतर आपल्याला लागतं अशापैकी मित्रांनो मटका लागतं. हे आम्ही अशा पद्धतीने मटका घेतलं आहे. हे आमच्या एरियामध्ये आम्हाला मिळालं, हे 250 रुपीजला मिळालं. तुमच्याकडे किती रुपयाला आहे ते सांगा. पण हे मोठ्या बऱ्यापैकी मोठं आहे. काही लोकांना पत्र्यामध्ये पण बनवतात, पण मी तुम्हाला सजेस्ट करून मित्रांनो मटक्यामध्ये बनवा. तर मित्रांनो हे बघा अशी गावची ही चूल आहे इथे आणि इथे आमचं असं मटकं रेडी आहे. त्यांना बॅलन्ससाठी अशी ह्याला चिंबुलवटी ठेवलेलं आहे. आणि ह्याला आता तो माझा भाव आहे, तो ॲक्च्युली स्वतः बनवतो. बघा अशा पद्धतीने मटकं आहे. आता याला आतून तेल लावणार आहे. तो पाला घेतला ना मी, तो असं ऑलरेडी धुवून घेतो व्यवस्थित आणि थोडासा ह्या टायमाला चांगला भेटतो पाला. आता आम्ही हे डिसेंबर महिन्यामध्ये करतो तेव्हा चांगला मिळतो. भाऊ बोलला हा चांगला पाला आहे, असाच पाहिजे. त्याचं थोडंसं तेल टाकून घेत आहेत. हे बघा अशा पद्धतीने प्रॉपर. हे गावी कसं बाहेर मस्त की थंडी आहे आणि त्याच्यामध्ये बनवायचं, कमी प्रकाश असतो. हे बघा असं पूर्ण प्रॉपर कोण दिसत नाही पण प्रॉपर तेल लावून घेतो सर्व बाजून, तो भाव गोल गोल फिरवून. आणि हे आम्ही धुवून घेतलेलं आहे आणि ते आम्ही हे शेंगा म्हणजे वाटाणे, हिरवे वाटाणे ते पण धुवून घेतले आहेत व्यवस्थित. आता हा पाला भरून घ्यायचा. तर किती पाला तरी लागतो त्यात आता, कारण का काही लोक तर पहिल्यांदाच बनवत असतील, तर काही प्रमाण असतं काय पाल्याचं? नाही, असं थोडं वाटलं लावून घ्यायचं मस्त आहे की सर्व बाजून लावतोय. सर्व बाजून तर मित्रांनो सर्व बाजून लावतोय पण धुवून घ्यायचं, जेणेकरून कसं करपलं नाही पाहिजे किंवा व्यवस्थित भाजलं पाहिजे. काय पण हाच पाला का लावतात, म्हणजे दुसरा कोणता लावत नाही? त्याचा स्मेल येतो चांगला, त्यासाठी लावतात. त्यासाठी ते ह्याला पण चिकनमध्ये पण मिक्स होतो काय?
त्याचं फ्रेग्रन्स त्याचं ते औषध उतरतात. बघा अशा पद्धतीने सर्व बाजून पहिले तेल लावून नंतर ते पाला लावलं आहे. अंडी धुवून घ्यायची. आणि ते तेल घाला टाकलंस यातमध्ये ते कशासाठी? ते कसं मडकं वगैरे व्यवस्थित टिकते, म्हणजे फुटत नाही. फुटत नाही. जास्त आग झाली की अच्छा त्याकरता त्यासाठी तेल टाकायचं. हे बघा अशा तर पद्धतीने आपण पावटा टाकून घेऊया. पावटा म्हणजे आपल्या आपण हे वापरतो ना, काही काही लोक पावटा वापरतात. आपण वापरतो हिरवे. ते काही पण वापरू शकतो, पण जास्त करून आपल्या रत्नागिरी साईडला आपण हिरवे वाटाणे वापरतो ना, कारण ते खायला चांगले लागतात. हो. आणि हा त्यांचा सीझन असतो त्या मित्रांनो. जे सीझन वाईज असतं ना ते सगळे फूड असतात. मित्रांनो बघा, हे आम्ही ते मॅग्नेट केलेलं आहे ना चिकन, ते आता यावेळेला बऱ्यापैकी आम्ही मॅग्नेट केलं. पण तुम्ही ॲटलिस्ट मिनिमम अर्धा तास तरी दादा मॅग्नेट करायची गरज आहे ना. आणि अशा पद्धतीने बघा, तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने लावतोय बघा. ते थर लावतोय, ते एक प्रकारची बिर्याणी असतं ना तशी लावली बघा त्याने. त्यानंतर आता शेंगा, त्या शेंगा टाकल्यात परत त्याच्यामध्ये. त्यानंतर बघूया काय करतो. थोडं पाला लावून परत पाला परत मध्ये, म्हणजे आपण जशी बिर्याणीची मित्रांनो बनवतो ना थर, त्यानुसार थर म्हणजे. अंडी लावून घ्यायची. त्यानंतर अंडी ही बॉईल केलेली अंडी असतात की विदाउट बॉईल? विदाउट बॉईल असतात. ते बघा अशी अंडी लावतोय. थोडेसे चिकनचे थर आणि हे अंडी. मटक्याचं तुम्ही जसं डिपेंड्स आपण तुमची साईज असेल त्यानुसार मला तुम्ही घेऊ शकता चिकन. आता आम्ही आता 2 किलो घेतलं, कारण आमच्या मटकं थोडं मोठं आहे. 2 किलो आणि 1.5 किलो आम्ही शेंगा घेतल्यात आणि 1 डझन अंडी असं घेतलेलं आहे आम्ही. बसताना कधी नाही. हे बघा, पण जास्त दाबायचं नाही ना, दाबलं तर हे वर. हे बघा मटकं भरायला लागलं. पोपटी, त्या पोपटी का बोलतात पण? हे पालामुळे, पानामुळे बोलतो त्याला पोपटी बोलतात. मला वाटतं 2 बनावं लागतील की काय. परत अंडी. मस्त वाटतं, एक इंटरेस्टिंग आहे पण ही रेसिपी. कोकणामध्ये सर्रास या टायमाला बनवतात. बऱ्याच लोकांना माहीत नाही, आणि त्याची टेस्ट मला बघायची आहे कशी आहे ते पण तुम्ही खाऊन जाऊ, मला दाखवेनच. आणि किती वेळ तरी शिजवायला लागतं ते? 40 मिनिटं. 40 मिनटं मित्रांनो. ते तर कसं शिजवतं ते बघूया, ती एक मोठी टेक्निक आहे बघा. असं पण ते मस्तपैकी मसाला लावून पीस फक्त जरा सांभाळून करायचं आहे, जेणेकरून काय माहिती आहे. हे बघा मित्रांनो, तो बघा कसं व्यवस्थित करतो आहे. त्याचं अंडी फुटली नाही पाहिजेत, है ना. हो. बरोबर एकदम अचूक मापामध्ये झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने थोडं आहे मेहनत, नाही असं नाही. सगळा मसाला वगैरे आहे. हे बघा पोपटी. त्यानंतर परत शेंगा भरलं आपण मित्रांनो मटका. आणि शेंगानंतर परत असं टाकायचं बघा. आणि मित्रांनो हा जेव्हा जे शिजतं तेव्हा ह्याचा अर्क आहे ना पूर्ण, ते ह्याला येतो, टेस्ट येते वेगळा. आणि हे थोडंसं मित्रांनो हे विक्स असतं ना, विक्स तसंच आहे, थोडंसं समथिंग डिफरंट आहे, पण याचा फ्रेग्रन्स खूप भारी आहे. आता बघूया खाल्ल्यावरती कसं वाटतं. जरा केळीचं पान घे. तर केळीचं पान घेतात. तर मित्रांनो बघा, आता अशा प्रकारे केळीची पानं आहेत, एकदम आमच्या म्हणजे शेतातलीच असतात अशी पानं. अशी पानं असतात ती इथं पानं. बघा काय करतात. गावचे लोक कसे एक्सपर्ट असतात त्याच्यामध्ये. पॅक करतात म्हणजे पूर्ण बघा केळीच्या पानाने. तुमच्याकडे केळीची पानं नसेल तर आपण सिल्वर पेपर देखील वापरू शकतो ना. सिल्वर पेपर तो देखील तुम्ही मित्रांनो वापरू शकता. हे ऑप्शनल आहे, पण जर गावात करत असाल तर केळीच्या पानावर बसतो. नाही जर काठी घे, काढे घे भाऊ 2. नकोच हे काट्या का कशाला? अच्छा बघा मित्रांनो, वरती बाहेर येऊ नये म्हणून तर त्याच केळीच्या काट्यान ते पूर्ण पॅक केलं त्याला प्रॉपर.
सुपरफास्ट स्पीडमध्ये बनवतात बरोबर. हे बघा त्यांनी पूर्ण गाठच मारली एक प्रकारची. परफेक्ट. हे का करतोय आपण असं? आता कसं हे आपल्याला उलटं ठेवायचं आहे. अच्छा, हे पूर्ण पलटी मारणार काय? हो. वा, त्यासाठी मित्रांनो. वा वा वा, मला वाटलं की डायरेक्ट मला वाटतं चुलीवर ठेवायचं आहे. नाही. चला मग ते ह्या साईडला ते काहीतरी बनवतात, ते पण बघूया काय करतात. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आता हे इथं अगोदर चूल होती तिथे त्यांनी अशा पद्धतीने घेतलं आहे बघा. केळीची पानं खाली ठेवलेत आणि त्याच्यामागे हे मडकं लावायचं. असं उलटं गेलं मटकं. हे बघा. आणि हे सगळे आता बाजून अशी लाकडं लावायची. तुमच्याकडे जे असतं ना, जे अवेलेबल लाकडं, पण सुकी लाकडं लावलेत तर ओली लावायची. ओली लावायची सुकी सुकी. नाही, सुकी लावायची. हे बघा अशी लाकडं भरपूर लागतात काय? हां. हे बघा हे दोघं बापलेक बनवून मिळून लावतात दोघं. सावली बघा कशी वाटते इकडे ह्या साईडच्या प्रकाशाची, आणि इकडे पूर्ण अंधार आहे, काळोख आहे मित्रांनो. आणि त्याच्या खाली आता हे असं बनवत आहेत. अँगलने तुम्हाला दाखवतो. बघा कसं थर लावलं त्यांनी लाकडांचा छोट्या छोट्या. गावची एकदम पोरं एक्सपर्ट असतात हे करण्यामध्ये. सर चारी बाजून तुम्ही बघू ना, पूर्ण 360 त्यांनी पूर्ण लाकडं लावलेत. पूर्ण खाली थोडी लावलेत. पहिल्यांदा केळीचं पान घेतलं, त्याच्यामध्ये ती पलटी मारले ते मटकं, आणि नंतर त्यांनी अशा पद्धतीने लाकडं लावलेत. पण अशी लाकडं तुम्ही सर्व बाजून लावली पाहिजेत प्रॉपर. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आग पेटलेली आहे. शेकोटी पण मिळते तुम्हाला थंडीमध्ये मस्तपैकी, आणि इथे आपोआप हे शिजतं. हे बघा मित्रांनो, आता अशी पूर्णपणे अशी आग पेटते बघा वरपर्यंत चांगली मस्तपैकी. 40 मिनटं आपण असं थांबायचं, आणि इथे आपण मस्तपैकी थंडी पण लागते. हे बघा अशा पद्धतीने आपण आगीच्या बाजूला बसून आनंद घेऊ शकतो. हा बघा हा थर्व आहे माझ्याबरोबर. अशा पद्धतीने आम्ही शेकोटी पण मिळते, आणि पुढे ते चिकन पण, ते आपले पोपटी पण शिजते. खूप इंटरेस्टिंग वाटतं. ऑसम एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. मस्त आग पेटली. तर मित्रांनो बरोबर आता 40 मिनिटं आले बघा. आता सगळे निखारे आहेत ना, सगळे लाकडं जळून पूर्ण निखारे बनलेत, आणि तुम्ही मडक्याचा कलर देखील बघू शकता. आणि आता आपला तू उतरू शकतोस काय, म्हणजे लहान मुलं पण इकडचे ना हे एकदम ते उतरतात. ते छोटंसं लाकूड बघा भेटलं, किती मस्त वाटतं, इंटरेस्टिंग वाटलं. आता आम्ही हे उतरणार आहे बघा. ह्या इथे ना सिस्टमॅटिकली असं बघा केळीचं पान आणि अशी परात वगैरे करतात. काय काय लोक डायरेक्ट ह्याच्यावरती पण टाकतात, पण आमच्याकडे कसे केळीचे पानं भरपूर असल्यामुळे आम्ही केळीच्या पानावर टाकतो, आणि अशा पद्धतीने पण सिस्टमॅटिकली करतो आम्ही. तर बघूया आता कसं दिसतं ते आपल्याला. सगळ्यात मोठा टास्क मित्रांनो हा बघा, हा आहे. हा बघा तुम्ही मगाशी बघितलं असं. आता हे पूर्ण नाही केळीचं हे पण म्हणजे ते होतं ना आमचं पॅकिंग, आणि वाव मित्रांनो इथे एवढा सुगंध येतो ना, तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही, एवढं भारी आहे. मटक्याचा कलर पण बघू शकता, गरम आहे. पकडा. हे बघा अशा पद्धतीने आहे. मस्त मस्त वाफ येते त्याच्यातून, बघू शकता किती मस्त वाटतं. ह्याला म्हणतात नाही ते आपल्या ह्याच्यात पानाचं शिजवून काहीच फायदा नाही. नाही एक नंबर. बघा पानं पण शिजले म्हणजे बघू शकता मित्रांनो. पण जास्त शिजवू नका, फक्त जसं बोललं ना दादा 40 मिनटं बघा. मस्त बघा. आम्ही सांगतो आता परत 40 का 30 ती. आता आमचं कसं झालं ते बघू आपण. आता पण बघूया आपण कसं झालं. काढतो आम्ही एक एक वरचं सगळं. बघू शकता मित्रांनो, एवढ्या थंडीमध्ये ना एवढी वाफा येतात बघा. हा पाला तो, हाच पाला तो बांबुर्ड्याचा पाला एकजीव झालाय. पावटा याला बघ एक काम कर, ते इकडे इकडे इथे ठेव ताट मस्त आहे की, इथं प्रॉपर ताट ठेव. आता ना केळीच्या पानात. हो केळीच्या पानावर ठेव. मार पडली. चला ते केळीच्या पानावर मार पडली काय. हां आम्ही काय ठेवलं माहिती आहे मित्रांनो असं, कारण का थोडं उरलेलं बघा. वाव काय कलर वाटतं बघा. अंडी बघू शकता. वाव चिकन तुम्हाला दाखवतो इकडे. एखादं चिकन बघू शकता बघा मित्रांनो कसं शिजलंय बघा. वाव मस्त वाटतं. आणि बघा हा पत्ता बघा,
सुगंध ना एकदम भारी आहे, दरवळतोय. काय आलंय आणि मटक्याची कंडिशन बघा. करा प्लीज बघ हे जरा काढू शकतोस काढतो तू ना. चिमट्या आणि बघा पालाची बघा परिस्थिती कशी आहे. ते सुंदर झालं एकदम, नाही करपलं नाही काय. काय हा परफेक्ट. वताच Perfect. हे बघ चिकन आहे खाली. चिकटले ते. तर मित्रांनो काय कळलं काय, स्टार्टिंगला तेल का लावलं तर त्या करता जास्त चिपकू नये म्हणून. हो वता याच्यात एकदा वता तरी हा निघाला. हा बघा हा पाला थोडा वेळ लागतो पण मित्रांनो मजा येते पण बघू शकता. आलं. मडकं फुटू शकतं ते. हं. आता बघ हे मडकं काय फुटत नाही काय नाही बघ, प्रॉपर एकदम मस्त वाटायचं मडकं जरा. तसंच आहे. तसंच आहे बघा. फक्त काळं झालंय फक्त मटक्याचं कलर काळं चेंज. झालंय. काय ते होतच. हा. बाकी काही होऊ शकत नाही. तर मित्रांनो हे बघा हे अंडर पूर्ण प्रॉपर बॉईल झालं आहे. हे आहे चिकनचे मी काही पीस घेतलेत आणि हे आपले ते ग्रीन पीस बोलतात ना, ते अशा पद्धतीने ठेवतात आणि अशा पद्धतीने मुलं खातात. बघा तर खाऊन बघ, तुला काय आवडतं सगळ्यात जास्त याच्यामध्ये? हे वाटतं नाही. वाटाणे, हा आणि चिकन हं, मेन. चिकन बघा अशा पद्धतीने. तर खाऊन बघ रे, खरं खरं सांग कसं वाटलं तुला. बाजूला मस्तपैकी आग पेटले इकडे आणि इथे तिकडे मटकं डायरेक्ट खातो. वाव बघा डायरेक्ट खातो. आणि चिकन खाऊन बघ जरा. भारी आले. एक नंबर. हे बघा एवढं आहे सगळं. आता आम्ही हे खाणार आहोत. तर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की गावाई म्हणजे आमच्या खास करून रत्नागिरी कोकणामध्ये कशा पद्धतीने पोपटी बनवतात आणि संपूर्ण माहिती दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप ऑसम रेसिपी असते. तुम्ही मस्त कधी तुम्हाला जर मिळाला तुम्हाला चान्स तर नक्की बनवा. एकदम इझी आहे, जास्त नाही, फक्त थोडा टाईम लागतो शिजायला. कारण का तसं ते निखाऱ्यामध्ये जेवढं शिजेल ना तेवढं त्याचं टेस्ट तेवढी चांगली होते. तर तुर्तास मित्रांनो मी इथं थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो, बाय बाय.